टिळकनगर बालविद्या मंदिर इयत्ता पहिली. विषय छान छान गोष्टी. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या वेळेला गाढव आणि कुत्रा ही गोष्ट तुम्ही शिकलात. आज आपण शिकणार आहोत गोष्ट क्रमांक 6, बुडबुड घागरी. बघा मुलांनो, ऐका. एक होते माकड, एक होती मांजर आणि एक होता उंदीर. त्या तिघांची फार गट्टी होती म्हणजे छान मैत्री होती. एकदा त्यांनी खीर करायचे ठरवले. माकडाने पातेले आणले, उंदराने रवा आणि साखर आणली, मांजराने दूध आणले. सगळ्यांनी लाकडे गोळा केली. मांजराने चूल पेटवली. खीर तयार झाली. माकड आणि उंदीर दोघे नदीवर आंघोळ करायला गेले. जाताना ते म्हणाले, मनी मावशी, तू या खिरीची राखण कर. मांजर राखण करायला थांबली. खिरीचा छान वास सुटला होता. मनीमाऊला भूकही लागली होती. तिला वाटले, आपण थोडी खीर खाल्ली तर कोणाला कळणार आहे, म्हणून मनीमाऊने थोडी खीर खाल्ली. तिला खीर फार आवडली. मग मनीमाऊला राहावेना, तिने आणखी थोडी खीर खाल्ली. असे करता करता तिने सगळी खीर खाऊन टाकली. मग पातेल्यावर झाकण ठेवून ती झोपेचे सोंग घेऊन बसली. काही वेळाने माकड आणि उंदीर आंघोळ करून आले. पाहतात तर काय, पातेले रिकामे. त्यांनी विचारले, मनीमावशी, खीर कोणी खाल्ली? मनीमाऊ म्हणाली, मी नाही बाई खीर खाल्ली, मी तर झोपले होते. मग माकडाला संशय आला. त्याने एक घागर आणली. ते म्हणाले, ही घागर आपण नदीत उपडी ठेवू. आळीपाळीने आपण त्या घागरीवर बसायचे आणि म्हणायचे, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. ज्याच्या वेळेस घागर बुडेल त्याने खीर खाल्ली असे ठरेल. अगोदर माकड घागरीवर बसले. ते म्हणाले, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी, पण घागर बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर बसला. तो म्हणाला, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी, पण घागर काही बुडाली नाही. मग मनीमाऊ भीत भीत घाबरत घाबरत घागरीवर बसली. तिचे पाय लटलटू लागले. घागर हलू लागली. ती म्हणाली, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. हळूहळू घागर बुडू लागली. मनीमाऊ गटांगळ्या खाऊ लागली. घाबरून ती ओरडू लागली, मला वाचवा, मी परत खोटे बोलणार नाही, मित्रांना फसवणार नाही. अशी झाली मनीमाऊची फजिती. बघा मुलांनो, कधीही खोटं बोलायचं नाही आणि आपल्या मित्रांना कधीही फसवायचं नाही. आवडली का मुलांनो ही गोष्ट? मग आता ही गोष्ट तुम्ही तुमच्या आईबाबांना, ताई दादाला, आजी आजोबांना सांगा बरं. आता प्रश्न विचारते. प्रश्न पहिला आहे, चूक की बरोबर ते सांगा. एक आकडा मांजर नदीवर आंघोळीला गेली. बरोबर का चूक? चूक. 2, मांजराने सगळी खीर खाल्ली. कसं वाक्य आहे? बरोबर. 3, माकड झोपेचे सोंग घेऊन बसले. वाक्य चूक. 4, मांजर बसल्यावर घागर बुडाली. बुडाली ना, म्हणजे वाक्य हे बरोबर. प्रश्न दुसरा आहे, या गोष्टीपासून आपण काय शिकावे? तर
घागरीवर नेहमी बसावे. एक आकडा आहे घागरीवर नेहमी बसावे. दुसरा आहे मित्रांना कधीही फसवू नये. आणि तिसरा आहे मित्रांना कधी कधी फसवावे. मग कोणतं वाक्य बरोबर आहे? दुसरं वाक्य बरोबर आहे की नाही? मित्रांना कधीही फसवू नये. थँक्यू.